भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत। विशेषतः काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत। काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत। काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं। त्यामुळे आमच्या कोण संपर्कात आहेत, भाजपामध्ये कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखो होता है क्या। हे विधान होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं। खरं तर लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत। काँग्रेसमध्ये मागच्या महिन्याभरापासून अस्वस्थता पाहायला मिळत आहे। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला राम राम केलेला आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यानंतर चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेऊन त्यांना आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला। त्यानंतर संजय राऊतांनी एक ट्विट केलं। त्यात ते म्हणतात की आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हात हे चिन्ह मिळवणार का। खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर चव्हाणांनी राजकीय भूमिका स्पष्ट केल्यावर मिळेल। पण तत्पूर्वी एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चव्हाण हे एकटे जाणार नाहीत, त्यांच्यासोबत काही आमदारही ते घेऊन जाणार। त्यामुळे आजच्या व्हिडिओत अशाच काही आमदारांबद्दल आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार। विषयाची सुरुवात करण्याआधी एक गोष्ट नमूद करतो, ती म्हणजे जे आमदार अशोक चव्हाणांसोबत जाणार असं आम्ही सांगत आहोत ते वृत्त माध्यमातून येणाऱ्या माहितीच्या आधारावर। त्या माहितीनुसार पहिलं नाव म्हणजे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम। कदम हे सध्या सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत। विश्वजित कदम हे स्वर्गीय माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत। पतंगरावजी कदमांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याकडे त्यांचा कल असल्याचं सांगितलं जातं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत 1,62,000हून अधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला होता। पण अशोक चव्हाणांच्या जाण्यानं मला वेदना झाल्या आहेत, पण राजकीय जीवनात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही असं मत विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं। तरी देखील माध्यमांमध्ये कदम अशोक चव्हाण यांच्यासोबत येणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। त्यानंतर दुसरं नाव म्हणजे अशोक चव्हाणांच्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर। 2019ला काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि ते भाजपच्या सुभाष साबणेंचा पराभव करून विजयी झाले। त्यावेळी जितेश अंतापूरकर यांचा तोंड भरून कौतुक देखील चव्हाण यांनी केलं होतं। पण या मतदारसंघाचा इतिहास पाहता अंतापूरकर आणि साबणे हे दोघंच एकमेकावर मात करून या मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखून आहेत। त्यानंतर तिसरे आमदार म्हणजे नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर। माधवराव जवळगावकरांचं नाव चर्चेत येण्यामागे कारण आहे 2019ची विधानसभा निवडणूक। जवळगावकर यांच्या हातून 2014ला मतदारसंघाची धुरा निसटल्यावर पुन्हा 2019ला त्यांना सीट मिळणार का हा मोठा प्रश्न होता। त्यावेळी काँग्रेसमध्येही माधवराव व गंगाधर चांभरेकर यांची नावं चर्चेत होती। पण अशोक चव्हाणांच्या शब्दामुळे जवळगावकरांना शेवटच्या क्षणी संधी देण्यात आली, ज्यामुळे आता अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने जवळगावकर चव्हाणांच्या मदतीला धावून येतील असं सांगितलं जातंय। त्यानंतर चौथं नाव म्हणजे वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित जनक। 2014ला सुभाषराव जनक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाच्या पोटनिवडणुकीसाठी अमित जनक यांनी उमेदवारी मिळवली, ज्यात ते विजयी झाले। सध्या चव्हाणांसोबत जाणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये देखील अमित जनक यांचं नाव आहे। त्याबद्दल जनक म्हणाले की असं काही ठरलेलं नाही। राज्यातील राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी भूकंपावर भूकंप होत आहे, त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। त्यानंतर पाचवं नाव म्हणजे अमीन पटेल।
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून 2009 पासून ते आमदार आहेत। खरं तर अमीन पटेल हे मिलिंद देवरा यांचे समर्थक आमदार मानले जातात। देवरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर अमीन पटेल मंत्री दीपक केसरकरांसह पत्रकार परिषदेत दिसल्याने ते देखील काँग्रेसला रामराम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। त्यानंतर सहावं नाव म्हणजे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलम शेख। असलम शेख हे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात कॅबिनेट मंत्री होते। 2009 पासून ते मतदारसंघावर आपलं एकहाती वर्चस्व राखून आहेत। चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर येणाऱ्या शेख यांच्या राजीनाम्याच्या चर्चेबद्दल असलम शेख म्हणाले की मी स्पष्ट करू इच्छितो की मी काँग्रेस पक्ष सोडत नाही, पण मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर असलम शेख यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। मग सातवं नाव म्हणजे अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार शुल्भा खोडके। खरं तर वर्षभरापूर्वी माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख गट आणि खोडके गट आमने सामने आले। त्यामुळे सुलभा खोडके अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात। त्यानंतर आठवं नाव म्हणजे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे हिरामण भिका खोसकर। या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, पण तत्कालीन आमदार निर्मला गावित यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसने तिथे पाय रोवले, ज्यामुळे हिरामण भिका खोसकर हे तिथे विजयी झाले। तरी त्यांचं नावही अशोक चव्हाणांसोबत जाणाऱ्यांमध्ये घेतलं जात आहे। तसंच माजी आमदार हनुमंत बेटमोगरेकर, रमेश बागवे, आमदार मोहनराव हंबर्डे हे देखील अशोक चव्हाणांसोबत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यात माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर 26 आमदार तरी फुटतील असं संकेत आहेत। त्यामुळे काँग्रेसला धक्क्यावर धक्का बसणार हे निश्चित। त्यात महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत, काही लोकांना यायचं आहे ते येत आहेत, मोदीजींसोबत भाजपसोबत यायला हवं ही त्यांची भावना झालेली आहे। काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत। गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय। आगे आगे देखो होता है क्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यामुळे समझदार को इशारा ही काफी होता है असं म्हणायला हरकत नाही। तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक करा। धन्यवाद।